मुलगा कुठेच कसा दिसत नाही. पिंजरा पोपट नाहीये. अरे वा, बाजीराव आलं वाटतं. तोच काय म्हणायचं? काय करावं? मी इकडे इकडे. बाई, सिगरेट? मी इकडे इकडे. अरे शी 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 शी, नको तसलाच प्रकार असणार. कोंबला तिच्या काय नाला आणि डोक्याने गेलं. अरे एवढ्या खुणा करतो तरी लक्ष भरतीकडे. हिला कुणी पोलीस खात्यात भरती केलं कुणाच ठाव. वंडरफुल. अरे या ड्रेस मध्ये सुद्धा किती क्यूट दिसतो. यू आर लुकिंग व्हेरी स्मार्ट. काय करताय तुम्ही? अरे असं काय करतो? एक तर किती दिवसांनी भेटतोय. किती दिवसांनी का? आज पहिल्यांदाच बघतोय तुम्हाला. त्याला केस धुतात केलं कोणाच ठाव. म्हणजे आज गंमत करायचा मूड आहे वाटतं. नाही, जीव द्यायचा मूड आहे. गंमत कुठली करताय? Oh, you naughty. Come on, my dear. परक्यामध्ये अंगाला हात लावायला शोध नाही तुम्हाला. आधी नीट बघा मी कोण आहे ते. मग ओळखलं ना मला? सांगू? You are my dear boyfriend. Oh, my sweetheart. Come on. रक्त आहे तर किस कुठं आणू? ते नाही रे. तिथे आपलं जमायचं ना रे बाबा. आणि जमलं? मी जमवते. किस भाई किस. मग दोडका किस. हा कोण? That's right. बॉस, हा काय प्रकार आहे? काय काय हळूहळू सगळं कळे. मित्रा, ही माझी मैत्रीण जुली. अत्यंत जवळची मैत्रीण. जुली, तू याच्या सहवासात 2 मिनिटं होती. मिठ्या मारल्यास. याला कारण त्याला तू मी समजलीस. राईट 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 बॉस. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. मग ते खरं, पण तुमच्या जुलीनं माझे कसले किस घेतले. अगदी किसल्यासारखं वाटलं मला. पेपर झालं, राजाला कळलं तर माझा किस पाडेल. मित्रा, ज्या अर्थी माझी जुली फसली म्हणजे कुणीही फसू शकेल. त्यासाठी मी ठरवलंय तुला गोव्याला पाठवायचं. गोव्याला? गोव्याला कशाला जायचं? एक मिनिट. जुली प्लीज. तिथं जाऊन तुला पोपट आणायचा आहे. हा पोपट. तो बाहेर मोकळा पिंजऱ्यात ठेवला नव. त्यासाठी गोव्याला कशाला जायला पाहिजे? आमच्या गावाला लय बेस्ट पोपट मिळतात. मी जाऊन घेऊन येतो त्यांना. या असे मोठे मोठे पोपट लगेच जाऊन घेऊन येतो. हा, आपण ते पेरू नाही खाते आता. शटअप. अशी चटप कशाला? मी काय पेरू खाणारा पोपट नको आहे मला. तो हिरे खाणारा पोपट आहे. हिरे. उतरा बॉस. गुड मॉर्निंग बॉस. हे कोण? अमिताभ बच्चन. हा टॉम. टॉम टॉम कुत्र्याचं नाव असतं ना. हे लहानपणापासून एवढे एवढे आहेत काही. आत गेल्यानंतर कळेल बॉस. सामान घेणे. सामान घेणे. चला बॉस. टॉम, चंद्रिकाला सांग बॉस आलेत म्हणून. ठीक, 8 वाजता. ओके. सायमन,
रिअल डायमंड. लुक डायमंड, रिअल डायमंड. लक्षानं कामगिरी फत्ते केली. आजपासून तो आपल्या गँगमध्ये सामील झालो. मग यू आर अंडर अरेस्ट. हात पुढे कर, वेळेत ठोकतो. अरे येणं त्याचं तुम्ही कोण म्हणणं कसं काय बेटे ठोकणार? काही सांगायच्या लायकीचे नाही तुम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी फौजदारीला सामील झालोय असं त्याला भासवतोय. नुसतं नाटक. शाबास शाबास. आणि हे बघा, मी त्या लोकांच्यात मिसळून सगळी माहिती काढली आहे आणि फौजराजच्या मैत्रिणींचे फोटो सुद्धा मिळवले. हे सगळं घेऊन मी सोमवारी सकाळी 8 वाजता विमानानं निघतो. बरोबर 11 वाजता पोहोचतो. कळलं का? ये त्या बातम्या मी कमिशनर साहेबांना देतो. अब केवढ्या मोठ्यानं ओरडताय, सगळ्यांना ऐकू जातंय. माझा भांड फुटेल की. पण आपण लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आधी आधी मी त्याच्या घरी जाणार, त्याची प्रेयसी राधा, आई, वडील यांना भेटणार, खात्री करून घेणार आणि मगच त्याला आपल्या सामील करून घेणार. लक्षाचं सर्व लोक तुम्हाला पाहत आहेत. ते निश्चितच तुम्हाला लक्ष समजतील. करेक्ट करेक्ट. परवा दिवस चांगला आहे. सोमवार तेव्हाच जाईन म्हणतो. बरोबर 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 बरोबर. मला त्याच्या घरी गेलंच पाहिजे. आमच्या एवढ्या विमान स्वागत कर. अरे वा, हा कोणाच्या नावानं नारळ फोडला? लक्षा अगदी येऊन आला. काका इतके दिवस कुठे होतास? आता मी मुंबईला गेल्यापासून पार बदलून गेलास की तू. मग काय नाटक कंपनीत काम करतोस काय? पण नाटक जरा ये गे. कोण कोण काम करतं? आपले बाजीराव आहेत का नाही, ते मेन पार्ट मध्ये आहेत आणि गेस्ट रोल मध्ये राधा आणि जानकीबाई आहेत. आईला या बीडला आले का काय रे याला? आणि प्रथमच डबल रोल म्हणजे तुमचं आमचं लक्ष. ही राधा असावी. ही म्हातारी कोण? तिची आई असावी. बाजीराव. राधा राधा. गाळात किती उभं करून ठेवणार त्याला? आज त्याला की चल चल बाबा. रोजकीच नाही, लांबला आला 4 घास खायला. अहो कळत कसं नाही, निघाला असा दोघा तिसरं. तुम्ही जरा इथंच थांबा, मी जरा चहाला ठेवते. वायफळ बोलायला टाइम नाही आपल्याकडं. 11 वाजायच्या आत पोचायचं म्हणून इमानानं आलो. इमानानं यायला आडण्याला काय कळणार? इमान सगळं आयुष्य गेलं एसटीतून फिरण्यात. याला म्हणतात इमान. खरखर 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 इमान स्टार्ट होत हे. उडालं उडालं. आईला तो काय बोलला कळलं का तुला? काय पण नाही. आईला याचं डोसकं सगळं कामातून गेलं दिसतंय. मगापासून बघते
असं काय येण्यासारखं बडबडतोय? विमानात येताना लई गंमत आली असेल नाही? विमानातून तुला कोणी सांगितलं मी विमानातून येणार आहे म्हणून? या बया, अरे तूच नाही का सांगितलं बाबासनी फोन करून 11 वाजता गोव्यात विमानात येतोय म्हणून? तसं काय झालं, विमान कोणी हायजॅक केलं नाही म्हणून मी वेळेवर आलो. ते मला गेलं पाहिजे. अरे पण कुठे निघालास? आपण लक्ष्या, लई पाहू नकोस. बाहेर ये. बोलवतायत, गेलं पाहिजे. लक्ष्या, बाहेर मी आलो की. हे काय अरे इथं काय करतोस? बाहेर ये. मला लाक मारताय. लक्ष्या. मी लक्ष्या. थांब रे. कोणा लाक मारताय? लक्ष्या लाक मारतोय. आईला डोकं फिरलं काय? लक्ष्या. बाबा इकडे हाक मारतात. ते माझे 2 दोस्त बाहेर उभे आहेत, त्यांना भेटतो आणि मग तुझ्या बाबाला भेटतो. आईला बोंबलतं काय? मी लक्ष्या. हा बघा लक्ष्या. अरे तू इकडे गेलास आणि इकडून कुठून आलास? मी आता गोव्यावर आलो. हा? मग नक्की तू भोजन. भोजन? लक्ष्या, लक्ष्या, मी भोजनाला पकडला. मी भोजनाला पकडला. मी भोजनाला पकडला. लवकर ये. मी भोजनाला पकडला. मी भोजनात नाही, लक्ष आहे. लक्ष आहेस ना? कपाळा कुंकू कुठे आहे? आईला कुंकू. मी कुंकू लावायला काय बाई आहे का? मग नक्की तू भोजनात. मी भोजनाला पकडला. मला पदक मिळणार. मी भोजनाला पकडला. लक्षा, तू केव्हा आलास? आपण कोण? आपण कोण? कानाखाली आवाज करेल एक. जय भजे लेकाचा. बापाला विचारतोस कोण म्हणून? आपण बाप. सक्का. आलो सर. अरे अरे मुंबईला गेल्यापासून बापाला बाप म्हणून असं झालाय. आता याला माझा लक्ष कसा म्हणायचा? अहो मी खरंच लक्ष. आता याला समजून कसं द्यायचं? वाघाची शिकार. मग नक्की तू लक्ष. मग आज राधे बरोबर कोण? बरोबर काय राधा राधा अगं राधा राधा काटा कुणाला करते? तुला या बया, आत बी तूच आणि बाहेर बी तूच. बघा बाबा, मला तर आता चक्कर चालत. अगं पण चक्कर काय झालं काय तुला? हळू चल, हळू पायरी सांभाळ, पायरी सांभाळ. चक्कर येणार का? काय केलं तुम्ही आज? काय बी केलं नाही. मी गाडासारखं वावळलं त्याला. गाढवासारखं? होय. यांचीच मुलगी ना तू? तर काय कुणी येतं ओवाळतं चालायचं नाही मला. ते माझी शानी बाई तू. हे चल आपण त्याला पकडू. त्याला पकडू काय? तसं काय तो आपली वाट बघत बसलाय. मग गेला तो केव्हाच पळाला. पण घाबरू नका. तो कुठे असतो, काय करतो, या सगळ्या पुराव्याचे कागदपत्र माझ्याकडे. आणते इकडे. आणते. मगाची त्याच्या हातात अख्खी पोरगी दिलीत. आता एक कागदपत्र द्याल. ते काही नाही, मी सगळे कागदपत्र साहेबांना देणार. चल आपण लगेच निघू. थांबा. का? आल्यासारखं राधेला भेटतो, काम पुरं करून टाकतो. आता कसलं काम? जे भोजराजने केलं नाही ते काम मी पुरं करतो. नाही साहेबांचं काम पाहिलं. तुम्ही इथं काय करताय? तुम्ही चला चला साहेबांचं चला काम. बाहेर. चला चला बाहेर. चला बाहेर. चला 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 बाहेर. एकदम बाहेर. एकदम बाहेर. राधे तुझा किस्सा नाला गो. राधा 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 राधा. किती वेळ झाला अजून लक्ष बाहेर आला नाही? किती आहे कुठला? आता तर गेलाय. 1 मिनिट झालं. 1 मिनिट? चांगला अर्धा तास झाला की त्याला जाऊन. अहो तो खोटा होता. तो गेला. आता खरा लक्ष आत गेलाय. त्याला ये लागणारच. काय जीवाला हाडबीड हाय का नाही तुमच्या? काय ते बोलताय साहेब? ते तुम्हाला नाही कळायचं. तुम्ही चाहता बघ अगोदर माझं डोसकं कामातून गेलंय. तुम्हाला डोसका हाय का नाही एकदा तपासून घ्यायला पाहिजे. बरोबर. आतच ठेवायला पाहिजे. हे लक्षा अरे लवकर बाहेर ये की माझी बायको मला येण्याच्या स्थितीत ठेवायला निघाली. काय सांगताय काय? बऱ्याच उशिरा निघाली. म्हणजे? आधीच ठेवायला पाहिजे होतं. तीच जागा आहे तुमची. काय बोलतोय? काय ध्यान दिसतंय बघा. काय आता इच्छा आता तिकडे गेलास आणि लगेच कापडं बसून इकडे आलास. नाना तुम्ही आणि नवीन गोंधळ करू नका. म्हणजे? नाही तुम्हाला भेटला ना तो भोजरा आहे. भोजराज? हा कोण? हा म्हणजे त्याचं काय हे बघा, झालं? आता बोलण्यात वेळ घालवू नका. ताबडतोब मुंबईला जाऊन साहेबांना भेटलं